जय शिवराय मित्रांनो, सकाळचे 6:15 वाजलेले आता, कारण की आमचा प्लॅन होता 5चा आणि भरपूर लेट झालेला आहे। तर हे जे दिसतात आपल्याला सगळे मेंबर गोल्ड जिम मोशीचे मेंबर आहेत आपले सगळे, आणि एक छोटीशी ट्रिप अरेंज केली आपण चाललोय लोणावळा घनगड किल्ल्याला। तर लॉकडाऊन नंतर ही आपली पहिली ट्रिप आहे। म्हणजे झालंय असं की बरेच लोक म्हणजे फिरायला वगैरे गेलेले नाहीत, एक रिफ्रेशमेंट म्हणून एक ट्रिप अरेंज केली आपण। तर सगळेजण रेडी आहेत? जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। चला तर मग आता पुढचा प्रवास बघू आपण। बरोबर, कांदा चिरलाय का? हा, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणली का? कोथिंबीर आणली की? कोथिंबीर आणली, मिरची आणली आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आपण आज किल्ले घनगडच्या पायथ्याशी आलेलो आहेत। तर किल्ले घनगड 3000 फूट उंचीचा गिरिदुर्ग किल्ला आहे इथला, आणि खूप वर्षापासून म्हणजे खूप जुना इतिहासाला लाभलेला आहे। पहिला आदिलशहाकडे, नंतर निजामशहाकडे, नंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांकडे हा किल्ला आला होता। तर किल्ला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडे असताना म्हणजे याच्या गडावरती सरदारांचं वास्तव्य असायचं। म्हणजे जसं की आता मंत्री वगैरे ठेवतं आपल्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये, त्या प्रकारे पहिले महाराज आपले सरदार वगैरे नेमायचे आणि तिथं ठेवायचे। तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मिर्झा राजे जयसिंगपूर यांच्यासोबत तह करण्यात आला होता एकदा। म्हणजे तह करताना तर 23 किल्ले आपले मुघलांना द्यावे लागले त्या काळामध्ये। तर त्याच्यामध्ये कोरीगड, घनगड, तुंग, तिकोना असे आजूबाजूचे पूर्ण मावळातले, म्हणजे या मावळ भाग म्हणजे पूर्ण लोणावळ्याच्या साईडचे किल्ले सगळे शिवाजी महाराजांना मुघलांना द्यावे लागले होते त्या काळामध्ये। तर असा हा गड, छोटासा एक इतिहास आहे या गडाचा। गडावरती जाताना असं एक जंगल ट्रेक लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा। हे छोटे छोटेसे मंदिर आहेत, गिरजादेवीचं एक छोटंसं मंदिर आहे तिथं, हे गावाचं एक देवस्थान आहे ते मंदिर म्हणजे। आणि पुढे आपल्याला बुरुज बघायला भेटतील। एक सुळका पडलेला आहे असा, खूप लाखो वर्षापूर्वी दरड कोसळली तिथे, म्हणजे पाण्याने घसरून वगैरे, आणि तिथे एक सुळका चालला आहे ते आपण बघू तिथे। आणि गडाची तटबंदी थोडीशी ढासळलेली आहे। तर आपण असे सगळेजण पर्यटन येतोय यामार्फत, असं मला वाटतं की सरकारपर्यंत पण हे पोहोचलं पाहिजे की बाबा गडाची थोडीशी दुरुस्ती केली पाहिजे, अजून चांगलं पर्यटन वाढेल असं मला वाटतंय। आणि घनगडच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे, भांबुर्डे गावातून आपल्याला एकोले गावामध्ये यायला लागतं। म्हणजे पुण्यापासून हा किल्ला 80 ते 90 किलोमीटरचा आहे। तुम्ही एसटीने येऊ शकता, प्रायव्हेट कारनी किंवा गाडीने, आपल्या टू व्हीलरने येऊ शकता। आणि बाकी आता एकोले गावामध्ये सध्या आपण आता या एकोले गावामधून आपल्याला 1 ते 1.5 तास आपल्याला वरती जायला लागणार आहे। तर आपण हळूहळू मस्त जंगल थरारक अनुभव करत एकदम मनमुराद आनंद लुटत आपण गड किल्ल्याची भ्रमंती करणार आहोत। तर चला तर मग सगळे रेडी आहेत? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर। चला तर मग ट्रेक चालू केलाय आपण, मस्तपैकी चहा नाश्ता झालेला इथे, आणि सगळे असे एनर्जीनी चालले तुम्ही। बाकीचे काही मेंबर पुढे आहेत, काही पाठीमागे आहेत। आता पूर्ण ग्रुप पुढे गेलाय आणि आम्ही चौघं मागे राहिलोय। व्लॉगर, फोटोग्राफर आणि हा मॉडेल गोल्ड जिमचा आमचा, तर फोटो काढायचे जास्त, आणि आपले गोल्ड जिमचे फोटोग्राफर आहेत। घनगडावरती जाताना नैसर्गिकरित्या हे झाड पडलेलं आहे,
म्हणजे बघा ना, पूर्ण हे झाड नैसर्गिक वादळामुळं कोसळून पडलेलं आहे आणि याचे ओंडके पुढे पुढे कापलेले आहेत फक्त बाकी. आणि इथे आपण आलोय गारजाई देवीच्या मंदिराजवळ. मागच्या वर्षी सुद्धा मी आलो होतो. हा बोर्ड आपल्याला नवीन दिसत होता. पावसामुळे आम्हाला वाटते दर 2 वर्षाला हा बोर्ड बदलायला लागत असेल. आता पूर्ण थोडंसं दिसायचं बंद झालं याच्यावरती. तर गडावरती आले तुम्ही तर भरपूर ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता. गारजाई देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही स्टे करू शकता. वरती एक गुहा आहे, तिथं पण तुम्ही स्टे करू शकता. म्हणजे गडावरती पावसाळ्यात आले काय, उन्हाळ्यात आले काय आणि हिवाळ्यात आले काय, तर गडावरती चांगली सोय आहे स्टेसाठी. गडाचा एक छोटासा एक तुकडा म्हणजे दगडाचा तुकडा ढासळून इथे पडलाय लाखो वर्षापूर्वी. जर आपण इथे पावसाळ्यामध्ये आलो ना तर वरनं पाऊस पडतो म्हणजे इथून एक वॉटरफॉलच तयार होतो इथे. गडावरती ना भरपूर हवा सुटली आहे. आज सकाळपासूनच भरपूर हवा आहे. हा पहिला पॉईंट म्हणला तरी चालेल कारण की इथं आपल्याला गुफा बघायला मिळते. आणि जर गडावरती तुम्ही आले तर मी तुम्हाला सांगितलं तर गारजाई देवीच्या मंदिरात तुम्ही स्टे करू शकता आणि दुसरा स्टे तुम्ही इथे गुफेमध्ये करू शकता. थ्रिलिंग पॉइंट तेच आपल्या ग्रुपमध्ये काही लोक असे बिगिनर्स आहेत आणि काही लोक असे म्हणजे खूप दिवसानंतर ट्रेक करतात त्यामुळे हे थोडंसं थ्रिल वाटलं. फायनली आपण गडाच्या बाले किल्ल्यावरती आलो आहोत. इथं वाडा असावा, इथे घर असावे सरदारांचे आणि इथे बाले किल्ल्यावरती आल्यावर पूर्ण असं आपल्याला पठार बघायला मिळतो इथं पूर्ण. आणि मी मागच्या वर्षी आलो होतो तरी इथं वृक्षारोपण केलं होतं तर ही झाडं मला बघायला भेटतात. खरं तर ॲक्च्युली हे टिकलेत ही झाडं. खूप चांगलं वाटतं हे झाड बघून. आणि जर सावलीत आपल्याला जर बसायचं असेल तर काही ऑप्शन नाही त्यामुळे आम्ही भर 12:30 वाजता उन्हामध्ये इथे बसलो. आणि गडावरती या झाडांची जर वाढ झाली तर खरंच चांगलं असणार आहे. पर्यटन लोकांना इथे बसायला सावलीमध्ये थोडीशी विश्रांती घ्यायला चांगलं वाटेल.
गवत एवढं वाढलेलं आहे. आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्ण गवत वाळून जाणार. आणि घनगडच्या आजूबाजूला पूर्ण सह्याद्री आहे. आजूबाजूला आपल्याला पूर्ण फक्त गाव दिसेल, पण काही सिटी दिसणार नाही अजिबात. आणि तेलबैला दिसतोय, हा जो पाठीमागे दिसतोय तो आपला तेलबैला आहे. तिथून रॅपलिंग वगैरे करायला लागतं. मी तुम्हाला पाठीमागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि सुधागड दिसतो, सारसगड पण दिसतो. त्यामुळे इथे धुक्यामध्ये जरा जास्त दिसत नाहीये. आता 12:30 वाजले आहेत. काही लोक बिगिनर्स आहेत, तर काही लोकांनी खूप दिवसानंतर ट्रेक केलाय. त्यामुळे एक छोटासा ट्रेक निवडायचा होता, त्यामुळे आपण घनगड हा किल्ला निवडलेला आहे. आणि या घनगडावरती आपण आलेलो इथे ट्रेकला. बाले किल्ल्याचा हा जो महादरवाजा आहे, या महादरवाजापासून राईटला जायचं. राईटला जाऊन आपला तो झेंडा फडकताना दिसतोय पाठीमागे. राईटला जाऊन पूर्ण असा गडाला वळसा घालून या साईडने आम्ही खाली उतरतोय. या साईडने आम्ही आलोय. आणि हो, घनगडावरती यायला एकच रस्ता आहे आणि उतरताना सुद्धा एकच रस्ता आहे. आरामात आरामात, रडू नको, खाली चल, बिंदास, घाबरू नको अजिबात. हा माहिती ठेवा. आरामात खाली. ओके सर, कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान, खूप छान. वरती जाताना थ्रिल आणि येताना खाली मेमोरेबल. एकदम जबरदस्त. खरंच मेमोरेबल ट्रेक झालेला आहे आजचा. खरंच चल, आता सगळ्यांना भूक लागली खरं तर. आता डायरेक्ट गडाच्या पायथ्याला आपण ऑर्डर दिली आहे गावामध्ये. डायरेक्ट आता जेवायला जाऊया. चला मित्रांनो, घनगडावरती आले आणि हा जो पॉईंट नाही बघितला तुम्ही, मग काय बघितलं? खूप सुंदर असा पॉईंट आहे. दगडांवरती दगड रचलेले आहेत आणि खाली पूर्ण दरी. आता सगळं गड फिरून झालाय. आता आम्ही खूप भुकेळलोय. खरंच भूक लागली का? खूप भरपूर, अतिशय. आपको भूक लगाय सर? बहुत भूक लगाय सबको. मतलब भूक खूप लागली. आता झालं का मग स्वयंपाक सगळं व्यवस्थित एकदम? व्यवस्थित. अरे वा. केलं, रस्सा भाजी केली. हा, आणि तुम्ही सुक्क कार्य सांगितलं होतं ना? सुक्क, हा ते पण झाले. हे बघा. अरे वा, गॅस आहे गावामध्ये तुमच्या? हा. भारी आहे. हे रस्सा. रस्सा भाजी एक नंबर. ट्रेक करून आम्ही डायरेक्ट पायथ्याला आलोय आणि सगळे जेवायला बसलेत. तर कसं वाटतं जेवण? सगळं व्यवस्थित झाले? खूप छान. खरं तर गावामध्ये असं घरामध्ये बसून जो जेवणाचा फील येतोय ना, तो वेगळाच असतो. सगळं आहे व्यवस्थित? एकदम मस्त. तिखट वगैरे नाही ना जास्त काही? छोटू चांप, कसं आहे जेवण? आवडलं का तुला? किती वर्षांतर गावी आपण जेवतो ना, तसं वाटलं. बरोबर. भाकरी विक्री एकदम खतरनाक होतं. खूप आवडलं. तुझं झालं का जेवण? नाही ना, खूप भूक लागली. मी आता जेवायला बसलो ना, 1 तास तरी उठत नसतो. 1 तास उठणार नाही म्हणजे काय करणार आहे? तर आपल्या मेंबरचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही 4 जण बसलोय, कारण की आम्ही वाढायला होतो. आणि चिकन एकदम मस्त आलंय. आम्ही चिकनची ऑर्डर दिली होती जाताना गडावरती. तर कसं वाटतंय जेवण? एक नंबर होता. एकोले गाव रायगडच्या टोकाला आणि घनगडच्या पायथ्याशी हे गाव आहे. आणि आम्ही इथे कदमच्या इथे थांबलो होतो इथे. तर आम्ही इथे जेवण वगैरे केले. ह्यांना ऑर्डर दिली होती आम्ही जेवणाची. तर एक उत्कृष्ट आणि एक सुंदर जेवण बनवलंय. सगळे मेंबर खुश आहेत. एकदम बेस्ट झालेले, झणझणीत जेवण झालंय. मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि मी इथे कॉन्टॅक्ट नंबर टाकेल. कधी मेंबर आले, कधी पुण्यावरून मुंबईवरून आले लोक, तर तुम्हाला म्हणजे इथे यायला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल त्यांना, सोपं जाईल त्यांना. चलो तर सर, मग झालं व्यवस्थित सगळं? थँक्यू बालाजी. आमच्या लाईफची तर पहिली ट्रॅक होती, पण ती एक अप्रतिम मेमोरेबल ट्रॅक होती आमच्यासाठी. अच्छा, सही आहे. मस्त झालं सगळं सर. सर चला, तर मग निघताय तुम्ही? हो, आम्ही आता निघतो. ओके सर, तुला भेटू. ओके सर, नक्कीच सर. चला सर, बाय बाय. ओके, बाय बाय. तर फायनली आम्ही ट्रेक कम्प्लीट करून इथे आलेलो रिटर्न. तर आजचा एक्सपिरियन्स कसा होता सगळ्यांचा? सगळ्यांचे चेहरे बघा थोडेसे आता फ्रेश वाटतात. आता चहा घेतला आम्ही, मस्त आहे. बाकी परत एकदा आपला ट्रेक झाला तर कधी या. नक्कीच. परत आपण कधी गोल्ड जिमचा जर ट्रेक अरेंज केला तर आपले सगळे मेंबर नक्कीच येतील. गॅरंटी आपल्याला. 100%. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या आणि भन्नाट ब्लॉग मध्ये.